श्री स्वामी समर्थ। स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता। ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता घेई धावा। जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ। तर श्री स्वामी समर्थ, नामस्मरणाचे काय महत्त्व आहे आणि सतत स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा, अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे। ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्त्वाची ओवी आहे। श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते। स्वामी नामाचा जप करिता 4 पुरुषार्थ येती हाता। याचा अर्थ काय तर स्वामी नामाचा जप केल्याने 4 पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूची पुनरावृत्ती होत नाही। जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते। कोणालाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे नाही। सर्वांनाच मोक्ष प्राप्ती हवी आहे, त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे। स्वामी आणि बाळप्पा यांच्यामध्ये एकदा संवाद होतो। स्वामी म्हणतात, बाळ्या, अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते। बाळप्पा महाराज विचारतात की यावर उपाय काय? तर स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही। सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात, पण प्रारब्ध हे भोगावेच लागते। अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो। स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे, म्हणून आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नामजप करत राहिले पाहिजे। स्वामी स्वतः सुद्धा भगवान शंकरांचे सतत ध्यान करत असत। नामस्मरण ही सगळ्यात सोपी आणि प्रभावी उपासना आहे। नामस्मरण करताना मोठी पूजा, मांडणीच हवी, माळच हवी, हे हवे तेच हवे असे काही नाही। नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्र चित्ताने नामस्मरण करता, किती मनापासून नामस्मरण करता हे महत्त्वाचे आहे। नाहीतर नामस्मरण करताना, सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडेच असेल तर अशा सेवेचा काही उपयोग नाही। नामस्मरण हे तुम्ही देवघरासमोर बसून किंवा उठता बसता, चालता बोलता, काम करताना, गाडी चालवताना करू शकता। मासिक धर्म, सुतक, विटाळ या काळातही नामस्मरण केल्यास कोणतंही बंधन नाही। ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही अशांनी महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे। आता नामस्मरण का करावे? स्वामींनी आपल्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे। स्वामींची कृपा आशीर्वाद सतत आपल्याबरोबर राहावा। एक प्रकारची आत्मिक बळ मिळावे। जेव्हा कोणीही नसते तेव्हा स्वामी आपल्या सोबत सतत आहेत याची जाणीव आपल्याला राहावी। आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे। तर आता बघूया की नामस्मरण केल्याने काय होते। सतत नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे संरक्षण कवच निर्माण होते। आपल्याला दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी। याने आपला दिवस उत्तम जातो, मन प्रसन्न राहते, आपण उत्साही राहतो। दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात। मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात, बुद्धी विचलित होत नाही, मनामध्ये वाईट विचार येत नाहीत। आपल्या वाईट कृत्याचा पश्चाताप होऊ लागतो, आपली विचारशक्ती वाढते, कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो, मनाची ताकद वाढते, आपले मन खंबीर बनते, आपला राग कमी होतो, राग आल्यास पटकन निवळतो। ज्यांना खूप राग येतो त्यांनी स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहावा। नामस्मरणाने मन शांती लाभते, स्वभाव दोष कमी होतात। नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते। आरोग्याच्या तक्रारी, जुना आजार असेल तर त्यामध्ये सुधारणा होते। जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो।
घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साही आणि प्रसन्न होते. बाहेरील बाधा किंवा कोणतेही अघोरी वाईट प्रकारांपासून आपले संरक्षण होते. सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकट आलेच तर त्यातून लवकरच मार्ग मिळतो. संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते. श्री स्वामी चरित्र सारामृतातील वर्णनाप्रमाणे बाळाप्पा महाराज यांनी सतत स्वामींच्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1.25 लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते. त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणामुळे विषबाधा होत नाही, आकस्मिक संकटापासून संरक्षण होते. सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि त्यामुळे मनातील चिंता, ताण कमी होतो. आत्मविश्वास वाढतो, मनाची चंचलता कमी होते, मन एकाग्र होऊ लागते, मनाची शक्ती वाढते, आपला उतावीळपणा कमी होतो. मन एकाग्र झाल्याने आपली आध्यात्मिक, शैक्षणिक, वैयक्तिक प्रगती होते. आपली निर्णय क्षमता वाढते, हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग दिसून येतो, यश मिळते. एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक, चोरी, लबाडी यापासून आपले संरक्षण होते. लहान मुलांनाही स्वामींच्या नामजपाची सवय लावावी. 11 किंवा 21 वेळा तरी त्यांच्याकडून नामजप करून घ्यावा. मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकवावे. याने मुलांवर चांगले संस्कार घडतात, त्यांची बुद्धिमत्ता वाढते, मुलांचे आरोग्य चांगले राहते, शिक्षण चांगले होते, खोटेपणा, व्यसन, वाईट संगतीपासून आपले मुले लांब राहतात. एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी. याने त्या व्यक्तीचे व्यसन सुटण्यास मदत होते. ज्यांना व्यसन सोडायचे आहे त्यांनी डॉक्टरी उपचाराबरोबरच नामस्मरणाची उपासना करावी. घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करू शकता. स्वामींच्या मंत्रांच्या जपाने तिचा शोध लागण्यास मदत होईल. घरात सतत कटकटी, वादविवाद, भांडणे होत असल्यास नित्य नामजपाने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यांमध्ये एकी निर्माण होते. कर्ज झाले असेल तर ते संपवण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात. आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. आर्थिक परिस्थितीतून सुधारण्यासाठी, कर्जातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजेत, पण नित्य नामजपाने आपल्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाल्याने कर्जमुक्ती लवकर होते आणि आपल्या आर्थिक समस्या मार्गी लागतात. नामजपाने सतत स्वामी सोबत असल्याची जाणीव होते. घरामध्ये स्वामींचा वास राहतो. स्वामींची सतत प्रचिती येत राहते. सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती, मीपणा, खोटारडेपणा, लोभीपणा, रागीट स्वभाव असे दुर्गुण कमी होऊ लागतात. नियंत्रण येते. आपण नम्र होतो. आपले स्वभाव दोष कमी होतात. आपली वृत्ती परोपकारी, दुसऱ्याला मदत करण्याची, दयाळू अशी होते. सतत नामस्मरण केल्याने वाचा शुद्धी होते. बोलण्याचे काही दोष असतील तर ते कमी होतात. वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो. आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो. आपली वाणी प्रभावी होते. एखाद्या व्यक्तीला संतती प्राप्ती, अपत्य प्राप्तीमध्ये अडथळे येत असतील तर संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी. आपल्या संततीशी पटत नसेल किंवा मुलांशी वादविवाद होत असतील तर अशा वेळेला नामस्मरणाच्या सेवेमुळे ज्या अडचणीतून मार्ग मिळतो आणि मग परिवर्तन झाल्यामुळे घरामध्ये एकोपा वाढीस लागतो. स्वामींच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी. याने आपल्या व्यवसायात, धंद्यात, शिक्षण, नोकरीमध्ये प्रगती होते. मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते. व्यवसायामध्ये वृद्धी होते. कोर्ट कचेरी, स्थावर मालमत्ता यासारखी कामे होत नसेल किंवा या कामांमध्ये त्रास होत असेल तर नित्य नामजपाने मार्ग मिळतो. आपल्या मुलांचे विवाह जुळत नसेल, विवाहामध्ये अडथळे येत असतील, जुळलेले लग्न मोडत असेल, वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तर स्वामींच्या नामस्मरणाच्या सेवेचा नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा केल्याने हे दोष दूर होतात. घरामध्ये सतत नामस्मरण करत राहिल्याने पितृदोषातून ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात.
रात्री झोप येत नसेल तर शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे. सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ लागते, प्रारब्ध शुद्धी होऊ लागते, हातून चांगले कर्म होऊ लागतात, भोग भोगण्याची ताकद मिळते, जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये माणूस अडकून न राहता त्याला मोक्ष प्राप्त होतो. रोज दैनंदिनी जीवनामध्ये काही चुकांमुळे अनेक दोष आपल्याला लागत असतात. या दोषामुळे जे पाप लागते त्याच्यापासून नामस्मरणामुळे मुक्तता होते आणि जीवन सुलभ होते. स्वामींच्या सतत नामस्मरणामुळे सद्गुरूंच्या नामाची गोडी लागते, सेवा उपासना वाढू लागते, कंटाळा येत नाही, आपली आध्यात्मिक प्रगती होते. मनाला सतत नामस्मरणाची सवय लागल्याने नकळत सुद्धा आपल्याकडून नामस्मरण होत राहते. स्वामींच्या नामस्मरणामुळे गुरुफळ लाभते, ग्रह कुंडली दोष असेल तर ते नष्ट होतात. तर अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत. तुमच्या आसपास असे कोणी लोक आहेत जे अशिक्षित आहेत, वेळेअभावी सेवा करण्यास जमत नसेल, जे खचून गेलेले आहेत, त्यांना तुम्ही स्वामींची ही नामस्मरणाची सेवा सांगा, या सेवेचे महत्त्व सांगा. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यास मार्ग मिळेल. जर तुम्ही संकटात असाल, तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायचा असेल तर स्वामींच्या नामस्मरणाचे संकल्पयुक्त सेवा करावी. तुम्ही स्वामींचा लिखित नामजपही करू शकता. लिखित नामजप म्हणजे काय? श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्या कागदावर लिहायचा आहे. आणि म्हणूनच मंडळी, आम्ही तुम्हाला एक मंत्र सांगितला आहे. हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका, तरी बराच फायदा तुम्हाला त्यातून मिळणार आहे. आणि म्हणूनच मंडळी, सर्व दुःख नष्ट करण्यासाठी स्वामींचा हा मंत्र नक्की ऐका. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा.
आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः।